नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशन बद्दल माहिती घेत असताना दोन रिग्रेशन लाईन मधला जो ॲक्यूट अँगल असतो त्या ॲक्यूट अँगलचं एक्सप्रेशन आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ॲक्यूट अँगल काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्या पर्टिक्युलर केसेस पण आपण बघितलेले आहेत. म्हणजे ॲक्यूट अँगल तुमचा समजा 0 असेल तर रिग्रेशन लाईन कशा असतील, किंवा ॲक्यूट अँगल तुमचा 90 डिग्री असेल तर तुमच्या त्या रिग्रेशन लाईन्स या कशा पद्धतीनं लाय होतील, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपले जे रिग्रेशन कोइफिशियंट आहेत त्या रिग्रेशन कोइफिशियंटमध्ये चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केलचा काय परिणाम होतोय ते आपण पाहणार आहोत. त्यालाच आपण म्हणतो काय, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन रिग्रेशन कोइफिशियंट असं आपण म्हणतो. आता याचं जे स्टेटमेंट आहे म्हणजे व्हॉट इट स्टेट्स, काय सांगतं हे, म्हणजे तुमच्या चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केलचा नेमका इफेक्ट काय होतो रिग्रेशन कोइफिशियंटवरती. तर द रिग्रेशन कोइफिशियंट्स आर इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट इट डिपेंड्स ऑन चेंज ऑफ स्केल. म्हणजे तुम्ही जर समजा ओरिजिन शिफ्ट केला किंवा चेंज केला तर रिग्रेशन कोइफिशियंटमध्ये कोणताही बदल होत नाही, पण जर स्केल चेंज केलं तर मात्र तुमच्या रिग्रेशन कोइफिशियंटमध्ये बदल होतो. ओरिजिनल व्हेरिएबलचं जर समजा तुम्ही स्केल चेंज केलं आणि स्केल चेंज करून जे नवीन व्हेरिएबल मिळतं त्या व्हेरिएबलचा रिग्रेशन कोइफिशियंट सुद्धा बदलतो. मग आता तो कसा बदलतो त्याचं प्रूफ आपण बघणार आहोत. तर वी कन्सिडर हिअर बायव्हेरिएट डेटा xi, yi for I running from 1 to n on x, y. We transform the variable xy to u and v by changing origin and scale as. म्हणजे तुमच्या x मध्ये आपण काही बदल करणार आहोत, तो बदल केल्यानंतर तुम्हाला u व्हेरिएबल मिळणार आहे, आणि y मध्ये आपण जो बदल करणार आहोत तो बदल केल्यानंतर तुम्हाला v हे व्हेरिएबल नवीन मिळणार आहे. तो बदल आपण काय केला, म्हणजे या पद्धतीचा बदल केल्यानंतर तुम्हाला पुढं चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केल जो होणार आहे त्यावरून तुम्हाला u आणि v हे नवीन व्हेरिएबल मिळणार आहेत, आणि त्या नवीन व्हेरिएबलचा रिग्रेशन कोइफिशियंट काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे तुमच्या ओरिजिनल जे रिग्रेशन कोइफिशियंट आहेत त्यामध्ये काय बदल होऊन तुम्ही u आणि v यामधले जे रिग्रेशन कोइफिशियंट आहेत ते आपल्याला मिळणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण आपले ओरिजिनल व्हेरिएबल जे आहेत x आणि y ह्यामध्ये आपण काय बदल केला आहे बघा. तर x मध्ये आपण x मायनस ए अपॉन एच हा बदल केलेला आहे. x मायनस ए अपॉन एच यालाच आपण u हे व्हेरिएबल डिनोट करतोय, अँड y मायनस बी अपॉन के ह्यालाच आपण v हे व्हेरिएबल डिनोट करतोय. आता हे ए बी एच आणि के हे जे काय आहेत हे आहेत कॉन्स्टंट्स, ए बी एच आणि के. पण ह्यातला एच आणि के आहे दॅट आर नॉट इक्वल टू दी झिरो. हे झिरो नाही आहेत, झिरोच्या व्यतिरिक्त मिळणारे तुमचे कोइफिशियंट आहेत एच आणि के. कारण एच आणि के जर झिरो असतील तर मग ते तुम्हाला जे व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आहेत नवीन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू त्या इन्फिनिटी मिळतील, दॅट विल बी इनडिटर्मिनेट फॉर्म. सो एच आणि के हे तुमचे नॉट इक्वल टू झिरो असायला पाहिजेत. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला रिग्रेशन कोइफिशियंट, ओरिजिनल रिग्रेशन कोइफिशियंट एक्स आणि वायचे जे आहेत त्यामध्ये काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत. मग असे सांगितल्याप्रमाणे ए बी हे कॉन्स्टंट आहे आणि एच इज नॉट इक्वल टू झिरो, के इज नॉट इक्वल टू झिरो. आता हे रिग्रेशन कोइफिशियंट वरती जो आपल्याला इफेक्ट होतोय चेंज ऑफ ओरिजिन स्केलचा हे बघत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की रिग्रेशन कोइफिशियंट जो आहे आपला तो रिग्रेशन कोइफिशियंट दोन गोष्टींनी बनलेला आहे. कुठल्या दोन गोष्टींनी बनलेला आहे, तर तिथं कोरिलेशन कोइफिशियंट असतो त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि स्टँडर्ड डेव्हिएशन्स असतात एक्स आणि वायचे. त्या
गोष्टींवरती म्हणजे कोरिलेशन कोइफिशियंट आणि स्टँडर्ड डेव्हिएशनवरती इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केल काय होतो किंवा काय असतो ह्याच्यावरून ठरतं की तुमच्या रिग्रेशन कोइफिशियंटवरती काय बदल होणार आहे किंवा काय परिणाम होणार आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, देन वी हॅव सीन दॅट कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड चेंज ऑफ स्केल provided that sign of h and k are same, otherwise rxy is equal to minus ruv और त्यालाच आपण ruv is equal to minus rxy. समजा आता हे ज्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन मी वरती दाखवलंय, एक्स मध्ये जे बदल करून यू मिळणार आहे आपल्याला, वाय मध्ये जे बदल करून व्ही मिळणार आहे, तर तशा पद्धतीचं तुम्ही जर ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर तुमचे जे स्केलचे जे पॅरामीटर्स आहेत त्या स्केलच्या पॅरामीटरचे साईन जर सेम असतील तर तुमचं ओरिजिनल व्हेरिएबलचा जो कोरिलेशन कोइफिशियंट होता तोच तुमच्या नवीन व्हेरिएबलचा कोरिलेशन कोइफिशियंट राहतो. परंतु जर साईन मात्र अपोजिट असतील एकमेकांच्या, म्हणजे एकाचं साईन एच आणि के जो आहे आपला स्केल पॅरामीटर, त्यातल्या एचचं साईन एच जो असेल कॉन्स्टंट त्याचं साईन पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्याचं निगेटिव्ह आहे, म्हणजे अपोजिट साईन आहेत, किंवा एचचं निगेटिव्ह आहे केचं पॉझिटिव्ह आहे, असं अपोजिट असतील तर मात्र काय होतं, नवीन व्हेरिएबलमधला जो कोरिलेशन कोइफिशियंट आहे म्हणजे यू आणि व्ही मधला कोरिलेशन कोइफिशियंट जो आहे तो आपल्याला कसा मिळतो, तर तुमच्या ओरिजिनल व्हेरिएबलमधला कोरिलेशन कोइफिशियंट आहे त्याला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर जो मिळतो तो तुमच्या नवीन व्हेरिएबलचा कोरिलेशन कोइफिशियंट असतो. दॅट इज आर यू व्ही इज इक्वल टू मायनस आर एक्स वाय. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तो आपल्याला मिळतो. म्हणजे समजा ओरिजिनल व्हेरिएबलमधला कोरिलेशन कोइफिशियंट म्हणजे एक्स आणि वाय मधला कोरिलेशन कोइफिशियंट समजा 0.8 असेल आणि समजा तुम्ही काहीतरी स्केल चेंज केलं, पण स्केल चेंज करत असताना स्केल पॅरामीटरचे जे साईन आहेत ते अपोजिट असतील तर नवीन व्हेरिएबल जे यू आणि व्ही आहेत त्यांचा जो कोरिलेशन कोइफिशियंट असणार आहे तो -8 असणार, 0.8 असणार आहे. So in this way there is a effect of change of origin and scale on correlation coefficient. आता हे बघितलं आपण, तर आता तसंच तुमच्या स्टँडर्ड डेव्हिएशन वरती काय इफेक्ट होतो, तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट इट डिपेंड्स ऑन चेंज ऑफ स्केल. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन मात्र तुमचं चेंज ऑफ स्केल केला तर मात्र बदलतं. त्यामुळं स्टँडर्ड डेव्हिएशन वरती ओरिजिन चेंज होण्याचा काही परिणाम होत नसला तरी स्केल चेंज होण्याचा मात्र परिणाम होतो. मग ह्याच्यावरून आपण ते कसं लिहू शकतो एकत्रित, म्हणजे हे दोन्ही जे आहेत ते आपण एकत्रित इथं लिहिलेत बघा. काय परिणाम होणार आहेत आपल्याला, अशा पद्धतीचा परिणाम होणार आहे. आर यू व्ही इज इक्वल टू आर एक्स वाय और मायनस आर एक्स वाय. हे आर एक्स वाय कधी ज्यावेळा साईन सेम असतील त्यावेळा, मायनस आर एक्स वाय कधी साईन अपोजिट असतील त्यावेळा. कुणाचे साईन, तर एच आणि के म्हणजे स्केल पॅरामीटरचे. तसंच नवीन व्हेरिएबल जे आपलं यू आहे त्याचा जो स्टँडर्ड डेव्हिएशन मिळणार आहे आपल्याला, तो स्टँडर्ड डेव्हिएशन विल बी ओरिजिनल व्हेरिएबलचा स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर एच. म्हणजे एक्समध्ये आपण बदल करताना जो स्केल पॅरामीटर आपण वापरला आहे त्या स्केल पॅरामीटरच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यूने जर डिवाइड केला आपण ओरिजिनल एक्स व्हेरिएबल जो आहे त्याच्या स्टँडर्ड डेव्हिएशनला, तर आपल्याला काय मिळतो, नवीन व्हेरिएबल जो यू आहे त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतो. हे आपण सेमिस्टर 1 मध्ये बघितलेलं आहे, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन स्टँडर्ड डेव्हिएशन. तिथला रेफरन्स इथं वापरून आपण काय करतोय, हे इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल डायरेक्टली लिहितोय. हे आपण प्रूव्ह पण केलंय सेमिस्टर 1 मध्ये. तसाच सेम जे तुमचं नवीन व्हेरिएबल व्ही आहे त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला मिळणार. ज्या ओरिजिनल वाय व्हेरिएबलमध्ये आपण बदल करून व्ही व्हेरिएबल जे काढतोय त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा व्ही इज इक्वल टू सिग्मा वाय अपॉन मॉड के. म्हणजे वायमध्ये बदल करत असताना आपण जो स्केल पॅरामीटर तिथं वापरलाय त्या स्केल पॅरामीटरची मॅग्निट्यूड व्हॅल्यू डिनॉमिनेटरला येते. अशा पद्धतीचा आपला शिफ्ट ऑफ ओरिजिन आणि स्केल जो आहे तो कोरिलेशन कोइफिशियंट आणि स्टँडर्ड डेव्हिएशन वरती आपल्याला मिळतो. मग आपला जो रिग्रेशन कोइफिशियंट असतात तर रिग्रेशन कोइफिशियंट इज नथिंग बट दी कॉम्बिनेशन ऑफ दीज टू.
कोरिलेशन कोइफिशियंट अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ह्यांच्यापासूनच तुमचा रिग्रेशन कोइफिशियंट बनलेला असतो. त्यामुळे मग रिग्रेशन कोइफिशियंट कसा आपल्याला मिळेल बघा, BVU ह्याचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, जसा BYX असा लिहितो ना, BYX इज इक्वल टू R इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. तसंच BVU इज इक्वल टू RUV इंटू सिग्मा V अपॉन सिग्मा यू असं असणार आपल्याला मिळणार आहे. मग सिग्मा व्हीची व्हॅल्यू काय आहे, सिग्मा यूची व्हॅल्यू काय आहे आणि RUVची व्हॅल्यू काय आहे ते आपण तिथं पुट करणार. आता इथं जसा आरच्या व्हॅल्यू दोन प्रकारच्या असतील त्यावरून BVUच्या पण दोन व्हॅल्यू ठरणार आहेत. इथं आता ते सिम्प्लिफाय करून सॉल्व केले बघा. आता व्हॅल्यू मी पुट केलेले आहेत. पहिल्या स्टेपला व्हॅल्यू काय केलेलं आहे, पुट केलेले आहेत. त्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आणि मग आपल्याला काय मिळते, RUVची व्हॅल्यू पुट केली. RUVची व्हॅल्यू पुट करत असताना एच आणि केचे साईन जर सेम असतील तर ते पहिला ऑप्शन मी वरती लिहिलेला आहे, RXY इंटू सिग्मा वाय अपॉन मॉड के अपॉन सिग्मा एक्स अपॉन मॉड के. हे कधी, ज्यावेळा तुमचे एच आणि केचे साईन सेम असतील त्यावेळेला. साईन जर समजा अपोजिट असतील तर काय होईल, BVUची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल, मायनस RXY इंटू सिग्मा वाय अपॉन मॉड के अपॉन सिग्मा एक्स अपॉन मॉड एच. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं समजा तर बघा, डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला तसाच राहील. सो आपल्याला काय मिळेल व्हॅल्यू, RXY इंटू मॉड एच अपॉन मॉड के इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. हे कधी, ज्या वेळेला तुमचा एच आणि केच्या साईन जे आहेत ते सेम असतील त्यावेळेला. जर साईन अपोजिट असतील त्यावेळेला आपल्याला काय मिळेल, मायनस RXY इंटू मॉड एच अपॉन मॉड के सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स अशा पद्धतीनं आपल्याला ते मिळेल. आता ह्यातलं मॉड एच अपॉन मॉड के जे आहे ते कॉन्स्टंट आपण एका बाजूला घेऊन बाकीच्या टर्म अलग केल्या तर त्या बाकीच्या टर्म मधून आपल्याला काय मिळतोय, रिग्रेशन कोइफिशियंट आपल्याला मिळतोय, BYX मिळतोय. जे RXY इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स म्हणजे BYX आहे. मग त्याबद्दल आपण ती व्हॅल्यू पुट केली आणि जे आपले कॉन्स्टंट होते स्केल पॅरामीटर ते तसेच लिहिले. म्हणजे BUV इज इक्वल टू मॉड एच अपॉन मॉड के इंटू BYX इफ एच अँड के हॅव सेम साईन. अशा पद्धतीने आपल्याला ते बदल होईल. नवीन जो आपल्याला BVU मिळेल तो BYX वरनं कसा मिळेल, तर काय होणार, त्या BYX ला आपण काय करणार आहे, स्केल पॅरामीटरच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू ज्या आहेत त्यांच्या रेशोनं मल्टिप्लाय करावं लागेल BYX ला. त्यावेळेला आपल्याला काय मिळेल, BVU मिळेल. ते पण कधी, ज्यावेळेला एच आणि केचे साईन सेम असतील त्यावेळेला. तर साईन अपोजिट असतील त्यावेळेला काय होईल, मग फक्त मल्टिप्लायर त्याला जो आहे तो मायनस तिथं अटॅच होतो, -1. दॅट इज मायनस इंटू मॉड एच अपॉन मॉड के इंटू BYX इफ एच अँड के हॅव अपोजिट साईन. अशा पद्धतीनं काय होईल, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. म्हणजे आता इथं तुम्ही बघितलं तर ओरिजिनचे पॅरामीटर कुठंच येत नाही आहेत, ए आणि बी कुठंच येत नाही या एक्सप्रेशनमध्ये. जे काय येत आहे ते तुम्हाला काय मिळतंय, स्केल पॅरामीटर्स येत आहेत, एक्झिस्ट होत आहेत तिथं. त्यामुळं आपण काय म्हणतो इथं, रिग्रेशन कोइफिशियंट इज इनव्हेरियंट अंडर चेंज ऑफ ओरिजिन बट व्हेरियंट अंडर चेंज ऑफ स्केल. तसंच BUV पण तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल. सिमिलर रिझल्ट होल्ड्स फॉर BUV. BUV कसा मिळेल तुम्हाला, मॉड के अपॉन मॉड एच इंटू BXY इफ एच अँड के हॅव सेम साईन अँड मायनस मॉड के अपॉन मॉड एच इंटू BXY इफ एच अँड के हॅव अपोजिट साईन. अशा पद्धतीने तुम्हाला रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ U ऑन V, U डिपेंड्स ऑन व्हीचा जो आहे नवीन तो तुम्हाला मिळेल. फ्रॉम द अबाव एक्सप्रेशन BVU and BUV, it is clear that
regression coefficients are independent of change of origin but depends on change of scale. आता एच आणि के जर दोन्ही समान असतील तर बी यू व्ही इज इक्वल टू बी एक्स वाय असेल आणि बी व्ही यू इज इक्वल टू बी वाय एक्स तुमचा ओरिजिनल असेल. म्हणजे स्केल पॅरामीटर तुमचे दोन्ही जर इक्वल असतील तर मात्र तुमच्या बी जे ओरिजिनल तुमचे जे कोइफिशियंट्स आहेत ते ओरिजिनल कोइफिशियंट्स इज इक्वल टू दी कोइफिशियंट्स ऑफ न्यू व्हेरिएबल, रिग्रेशन कोइफिशियंट्स ऑफ न्यू व्हेरिएबल. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल असा तुम्हाला मिळेल. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे दॅट इज अ कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन. कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन कुणाला म्हणायचं तर आपला जो रेशो असतो, रेशो ऑफ एक्सप्लेन्ड व्हेरिएशन ड्यू टू रिग्रेशन to the total variation in the response variable is called a coefficient of determination. This is the definition of coefficient of determination. Ratio of explained variation due to regression to the total variation in the response variable is called a coefficient of determination. म्हणजे तुमच्या रिग्रेशन जो तुमचा आहे त्यामुळं जे व्हेरिएशन तुम्हाला मिळते त्या व्हेरिएशनचा तुमच्या टोटल व्हेरिएशन बरोबर रिस्पॉन्स व्हेरिएबलमधल्या टोटल व्हेरिएशन बरोबर जर रेशो घेतला तर त्या रेशोला आपण कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन म्हणतो. अँड दॅट इज नथिंग बट आर स्क्वेअर. त्याचा रेशो घेऊन आपण लिहिला आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला आर स्क्वेअर आणि आर इज नथिंग बट कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट. म्हणजे कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंटचा जर तुम्हाला स्क्वेअर घेतला तुम्ही तर तुम्हाला डायरेक्टली काय मिळतोय कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन मिळतोय. आता कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन नेमकं सांगतो काय, व्हॉट इट सेज, व्हॉट इट इंटरप्रिट्स, म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन काय तर कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ अ रिग्रेशन, लार्जर द व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर मोर पॉवरफुल द रिग्रेशन मॉडेल. म्हणजे तुमच्या रिग्रेशन मॉडेलची स्ट्रेंथ आहे ती आर स्क्वेअर वरून तुम्हाला लक्षात येते, कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन वरून लक्षात येते. जितकी ती आर स्क्वेअरची व्हॅल्यू जास्त तितकं तुम्ही डिझाईन केलेलं जे रिग्रेशन मॉडेल असेल त्या दोन व्हेरिएबलमधलं किंवा अनेक व्हेरिएबलमधलं जे रिग्रेशन मॉडेल तुम्ही फिट केलेलं आहे तर ते रिग्रेशन मॉडेल हे पॉवरफुल आहे असं आपण म्हणू शकणार. कधी, ज्या वेळेला ती आर स्क्वेअर जी आहे आपली व्हॅल्यू, ती आर स्क्वेअरची व्हॅल्यू जितकी जास्त असेल त्यावेळेला तितकं तुमचं ते रिग्रेशन मॉडेल काय होत जातं, मोस्ट पॉवरफुल होत जातं. म्हणजे ह्याचा अर्थ हे कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन जो आहे दॅट मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ रिग्रेशन इक्वेशन और रिग्रेशन मॉडेल. त्या रिग्रेशन मॉडेलची स्ट्रेंथ आपल्याला लक्षात येते की किती स्ट्रॉंग आहे ते मॉडेल आपलं एखादी व्हॅल्यू प्रेडिक्ट करण्यासाठी. ओके, म्हणजे त्याच्यावरून मिळणारी जी प्रेडिक्शन्स असतात ती प्रेडिक्शन आपल्याला मोर ॲक्युरेट, शक्यतो प्रिसाईज मिळत जातात आपल्याला. त्याच्यामुळे ते मॉडेल आपण प्रेडिक्शनसाठी काय करू शकतो, प्रिफर करू शकतो. ज्या मॉडेलचा आपल्याला आर स्क्वेअर जास्त मिळेल त्या मॉडेलसाठी. म्हणजे अशी तुम्हाला बरीच मॉडेल तुम्हाला बनवता येतील, परंतु त्यापैकी ज्याचा आर स्क्वेअर सगळ्यात जास्त आहे ते मॉडेल इज अ बेटर फॉर दी प्रेडिक्शन. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याचं इंटरप्रिटेशन कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशनचं लिहू शकतो. ओके, सो टुडे वी हॅव सीन दॅट effect of origin and scale on regression coefficient and also the coefficient of determination and its interpretation. So for today we are going to stop here. So thank you.